मंडळींनो, मुळू मुळू रडत बसणं कोकणकरांच्या रक्तात नाही हो. गप उठलंय, फटाफट बॅग भरलंय, देवाक दिवो मात्र लावलंय, आशीर्वाद घेतलेली, म्हटलं काय होईत तर होईत, चेडू कोकणात जातला. तर मंडळींनो, बॅग काखेक लावलंय आणि ट्रेनसाठी निघालंय. आणि तुमका तर माहिती आहे, एका रात्रीत अर्धी मुंबई खाली करूची ताकद आमच्या कोकणी माणसांतूर असा. त्याच्यामुळे मला माहित होतं ट्रेनमध्ये अफाट गर्दी असली, त्याच्यामुळे बॅग होती ती तेजाकडे दिले, कारण हे लोक जाणार 4 व्हीलरने. तर मंडळींनो, ह्या गर्दीतनं चढलंय सुद्धा आणि कणकवलीत शेवटचं प्रवासी म्हणून मीच उतारलंय आणि मंडळींनो घराक निघालंय. तर बसमध्ये चढलंय फक्त आणि जा काय गरम झाला ना बाबा बाबा, मे महिनो हा की काय असं वाटाक लागला. तर बसमधनं उतरले आणि माझं आणि दादाचं टायमिंग सेमच झालं. दादासुद्धा त्याच टायमिंगला इलेलो. तर दादा ह्या घेऊन इलेलो काहीतरी, माका जाम एक्साइटमेंट लागलेली, नक्की बक्से में क्या आहे. तर उघडून बघता तर होम थिएटर होते आणि म्हणजे गणपती आहेत, त्याच्यामुळे पुढचे 11 दिवस गाजवचे आहेत आणि त्या हिशोबाने दादाने आमच्या होम थिएटर आणलेलं आहे. तर हकडी पप्पा शेळी काढीत होते, मग मी वाईच हात मारले, म्हटलं पप्पा मग 2 होई. पप्पाने मस्त 7-8 शेळी काढल्या आणि कारण पप्पा एकटाच विचार कधीच करीत नाही, आजूबाजूच्यांका सुद्धा देतात. तर मस्त आहे की शेळा फोडल्याने आणि चेडवावरचं प्रेम बघाव मलाही अगदी काढून कापून बिपून दिल्याने. आज हरताळकेचो आईचो उपास म्हणून पप्पाने फोडल्याने शेळी, पण जिचो उपास हा ती असा शिरगाव बाजारात आणि हात पडलो तिसऱ्याच आणि 7-8 शेळी फोडलेली आहे. त्याची 2 तरी आई आहेत म्हणजे मस्त की खातलंय. बाकी तुमका सांगायचा आता तुम्ही पण गडबडीत असताला, मी पण गडबडीत असतले, पण त्याच्यात वेळात वेळ काढून मी 2 मिनिटाचं एक व्हिडिओ टाकीत जाईल. तुम्ही पण वेळात वेळ काढून भरभरून प्रेम देवा, ठीक आहे. आता वाईट जर आंघोळ भिंगोळ करतंय, गुरुशासारख्या इल्याला खाऊन बसले. आपण भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय.